नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. बघा, CET सेलवरनं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटीस नंबर 12, डेट आहे 26/8/2026. कशाविषयी आहे तर चॉईस फिलिंग विषयी आहे. द इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर MBBS अँड BDS. आता चॉईस फिलिंग करताना इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय ते आता आपण बघूया. 1 नंबर, the candidate can fill minimum 1 and maximum all college during the process. चॉईस फिलिंग प्रोसेस करताना कमीत कमी एक कॉलेज टाकावं लागेल आणि जास्तीत जास्त जेवढी आपल्याला हवी तेवढी टाकू शकतो. जसं प्रायव्हेट कॉलेजसाठी स्टेट कोटा पण असणार आहे आणि इन्स्टिट्यूट कोटा पण असणार आहे. दोन्ही कोट्यांसाठी फी स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे. मग आपल्याला जो कोटा हवा, आपल्याला ज्या कोट्यातून ॲडमिशन घ्यायची आहे त्या कोट्यातून चॉईस फिलिंग करता आली पाहिजे. तिसरं, सम कॉलेजेस हॅव बोथ MBBS अँड BDS कोर्स अँड देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट दॅट द कॅन्डिडेट व्हेरीफाईज द कोर्स सिलेक्टेड बिफोर सबमिटिंग फॉर्म. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याचशा कॉलेजमध्ये MBBS पण आहे आणि BDS पण आहे आणि म्हणून चॉईस फिलिंग करताना काळजीपूर्वक करता आली पाहिजे. कधीकधी MBBS करता BDSमध्येच चॉईस फिलिंग होते आणि म्हणून चॉईस फिलिंग करताना ती काळजीपूर्वक करता आली पाहिजे. पुढचं, कॅन्डिडेट शुड अलाइन the preference order starting from the most preferred college and quota on the top followed by the next preferred college. चॉईस फिलिंग करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की कॉलेज टाकताना टॉपची कॉलेजवरती असली पाहिजे आणि मग खाली दुसरी कॉलेज आली पाहिजे. आपल्या मार्कांवरनं आपण चॉईस फिलिंग करू नये, तर टॉपची कॉलेज वरती ठेवता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे चॉईस फिलिंग करता आलं पाहिजे. पुढचं, वन्स कॅन्डिडेट हॅव फिल ऑल देअर प्रिफर चॉईसेस दे शूड लॉग द प्रेफरन्स फॉर्म. एकदा आपण चॉईस फिलिंग केली, कॉलेज भरली, नंतर आपल्याला कारण त्या ठिकाणी लॉक करता आलं पाहिजे. द प्रेफरन्स फॉर्म वन्स सबमिटेड अँड लॉक कॅन बी एडिटेड मल्टिपल टाइम्स विदिन द शेड्यूल टाईम बाय अनलॉकिंग युझिंग OTP जनरेटेड ऑन रजिस्टर मोबाईल अँड ईमेल. म्हणजे जेवढा चॉईस फिलिंगचा आपल्याला कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये आपण कधीही सबमिट किंवा लॉक करू शकतो. हे मल्टिपल टाइम्स करू शकतो, पण त्या पिरियडच्या कालावधीमध्ये जेवढा आपल्याला चॉईस फिलिंगचा कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये आपण ती गोष्ट करू शकतो. द लास्ट सेव्ह ऑर लॉक प्रेफरन्सेस विल बी कन्सिडर फॉर द अलॉटमेंट प्रोसेस. म्हणजे दिलेल्या कालावधीमध्ये ही वेळा आपण लॉक करू शकतो, पण शेवटी जे लॉक करू तेच आपलं फायनल असणार आहे, तीच आपली फायनल लिस्ट राहणार आहे. The candidate who failed to lock the preference form should note that at the end of schedule the last field preference will be auto save. No change will allowed after the given time. जर एखादा कॅन्डिडेट लॉक करायला विसरला असेल तर कालावधी संपल्यानंतर, म्हणजे चॉईस फिलिंगचा कालावधी संपल्यानंतर आपलं ते ऑटो लॉक होणार आहे आणि नंतर कोणताही चेंज करता येणार नाही. पुढे, कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कम्प्लीट द प्रोसेस वेल विदिन द टाईम टू अवॉइड डिले ड्यू टू इंटरनेट ऑर करणारा अदर सिमिलर प्रॉब्लेम्स. म्हणजे कधीकधी शेवटच्या दिवशी घाई होते, कधीकधी इंटरनेटचा प्रॉब्लेम होतो आणि म्हणून त्याच्या अगोदर चॉईस फिलिंग करता आली पाहिजे. आणि पुढे, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट दॅट देअर इंडिव्हिज्युअल लॉगिंग डिटेल्स आर नॉट शेअर विथ एनी अदर पर्सन. आणि हे महत्त्वाचं आहे की आपल्याकडं लॉगिंग कोणालाही शेअर करू नये, कारण जर त्याने ते केलं, त्याने जर चेंजेस केलं तर तो चेंज कॅन्डिडेटने केला असा होतो आणि म्हणून आपला लॉगिन ID कोणालाही शेअर करू नये. हे झालं चॉईस फिलिंगच्या येणार आहे इन्स्ट्रक्शन आहेत, या इन्स्ट्रक्शन आपल्याला पाळता आल्या पाहिजे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.